TCS मधला जॉब रिझाईन करून मी फुल टाइम फोटोग्राफी आता करतोय त्याच्यात. याच्यामध्ये आम्हाला काही इन्कम किंवा असा कुठला सोर्स ह्याच्यात मिळत नाहीये. कधी कधी काहीतरी काम पण असतं आणि वारी पण करायची. यावेळेला आम्ही पंढरपूरवरनं दिवेघाटापर्यंत अपडाऊन केलेले. रोज जर देवाचाच फोटो काढत असलो तर रोजच्या फोटोत थोडा तरी बदल मला दिसतो. वारीच या विषयावरती फोटोग्राफी करून मला इंटरनॅशनल लेवलचे बरेच अवॉर्ड सुद्धा मिळालेले आहेत. वारीमधला रिंगण सोहळ्यातला एक फोटो आहे जो की दुबईमध्ये ज्यावेळेस हिप्पा कॉम्पिटिशन असते त्या ठिकाणी मी वारीचा एक विषयावरती फोटो टाकून मी विजेता झालेलो आहे. ही वारी दरवर्षी येते, पण वारीतले मुवमेंट्स दरवर्षी वेगळे मिळतात. वारी कधीच कुणाला नाराज नाही करत. साधारणतः असं धरून झाला की 1.5-2 लाखाचा प्रत्येकाच्या हातामध्ये कॅमेरा असतो. आषाढवारी सोहळा सुरू आहे आणि या संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी फलटण नगरीमध्ये दाखल आहे. खरं तर वारी सोहळ्यातील दृश्य असतील, काही चित्र असतील ते आपल्या मनाला भावतात आणि तेच टिपण्याचं काम ही सर्व मंडळी करतात. खरं त्यासाठी कित्येक तास, कित्येक वर्ष त्यांचे सातत्याचे ते प्रयत्न असतात आणि एक क्षण टिपण्यासाठी ते संपूर्ण आपला वेळ खर्ची घालतात. मुळात म्हणजे ते खूप फोटोग्राफी जी आहे ती अगदी हौशी करतात. कलेची जपणूक असेल आणि आपल्यापर्यंत वारी फोटोच्या माध्यमातून, हल्ली डिजिटल मीडिया आहे त्याच्यामुळे रीलच्या माध्यमातून, फोटोंच्या माध्यमातून ती वारी अधिक आपल्याला भावते, आपल्याशी संवाद साधते. मात्र त्याच्यामागे सगळ्यांचे कष्ट असतात. आपण वारीमध्ये अनेक वेळा पाहिलं किंवा रिंगणामध्ये पाहिलं की फोटोग्राफर्स असतात, वरती असे आपल्याला कॅमेरा दिसतात, ड्रोन दिसतात. त्याच्यामागे कष्ट आहेत आणि ही सर्व कष्ट करणारी मंडळी आहेत, फोटोग्राफर्स आहेत. त्यांच्याशी आपण मनमोकळेपणे संवाद साधूयात. फलटणच्याच परिसरामध्ये आहोत. मंदिर परिसरामध्ये वारकऱ्यांचे तुम्ही आता फोटो टिपताय, त्यांचे छबी घेताय. तुमचा अनुभव कसा आहे आणि हे सगळं करत असताना काय आनंद मिळतो? नमस्कार, माझं नाव शिवाजी धुते. गेली 7 ते 8 वर्ष झालं मी वारी या विषयावरती काम करतोय आणि मी IT कंपनीमध्ये जॉबला होतो आणि तो जॉब सोडून मी म्हणजे बऱ्यापैकी कसं आहे, सुट्ट्या वगैरे मिळत नव्हत्या. त्याच्यामुळं प्रत्येक वेळेस वेगवेगळे कारणं द्यावं लागायचं. त्याच्यामुळे सुट्ट्या मिळत नव्हत्या. त्यामुळं आता रिझाईन करून TCS मधला जॉब रिझाईन करून मी फुल टाईम फोटोग्राफी आत्ता करतोय त्याच्यात. आणि याच्यामधून म्हणजे काही गोष्टी कधी कधी कसं असतं म्हणजे की याच्यामध्ये आम्हाला काही इन्कम किंवा असा कुठला सोर्स ह्याच्यात मिळत नाहीये. असं कुठेतरी आपल्याला एक म्हणजे एक वाटलं पाहिजे की भारतीय संस्कृतीमध्ये महाराष्ट्र हा अनेक संस्कृती म्हणजे आपण जपलेला एक वारसा आपल्या ह्याच्यात आहे आणि ते कुठेतरी पावित्र्य, त्याचं जे पावित्र्य आहे ते तेवढंच सकारात्मक दृष्ट्या आपल्याला जेवढं स्टेट लेवलला असेल, नॅशनल लेवलला असेल किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवरती असेल, अशा ठिकाणी जेवढं आपल्याला आपली भारतीय संस्कृती, आपल्या महाराष्ट्राची जी संस्कृती आहे, विशेष करून जो पंढरपूरचा जो गरिबांचा देव जसं आपण म्हणतो, त्याची वारी हे जगात पर्यंत पोहोचण्याचं काम आम्ही प्रयत्न करतोय त्याच्याबद्दलचा. तुमच्या या वारीचं कौतुक किंवा वारीच्या फोटोग्राफीचं कौतुक अगदी तालुका स्तरापासून ते अगदी आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत झालेलं म्हणण्यापेक्षा काय, आता इथे एक अभिमानाची गोष्ट सांगतो तुम्हाला की वारी या विषयावरच मी ज्यावेळेस काम करत होतो त्याच्यामध्ये वारी मला प्रत्येक वेळेस काही ना काही नवीन देत गेलेलं आहे. वारीच या विषयावरती फोटोग्राफी करून मला इंटरनॅशनल लेवलचे बरेच अवॉर्ड सुद्धा मिळालेले आहेत. वारीमधला रिंगण सोहळ्यातला एक फोटो आहे जो की दुबईमध्ये ज्यावेळेस एक हिप्पा कॉम्पिटिशन असते त्या ठिकाणी मी वारीचा एक विषयावरती फोटो टाकून त्या ठिकाणी जगातल्या प्रत्येक कल्चरविषयीचे फोटो मागवलेले होते. त्यावेळेस मी आपल्या वारी या विषयावरचा फोटो टाकून त्या ठिकाणी मी विजेता झालेलो आहे. म्हणजे जागतिक कीर्तीचे आज फोटोग्राफर आपल्यासोबत संवाद साधताय. येस, होय. म्हणू शकतो. आणि ही वारी तुम्ही आता आळंदी ते पंढरपूर करताय. तुकाराम महाराज असेल, ज्ञानेश्वर महाराज असेल, सुवर्ण सोपान काका असतील, एकनाथ नामदेव तुकाराम, ह्यांच्या कुठल्या संतांच्या पालख्या कव्हर केल्यात की फक्त ज्ञानेश्वर महाराज? नाही, आम्ही आता काल चांदोबा चिलीम पहिलं रिंगण आपण तिकडचं उभं रिंगण कव्हर केलेलं आहे. त्याच्यानंतर आज नातेपुतेमध्ये मुक्काम करून परत 4-4:30 वाजता आम्ही जाऊन आज तुकाराम महाराजांचं तिकडचं गोल्ड रिंग पहिलं रिंगण कव्हर केलेलं आहे. आणि कष्ट असतो एक साधं छबी दिसते ते आम्ही सहज म्हणतो की वाव किती सुंदर फोटो, किंवा एक शब्द, एक फोटो 10,000 शब्दांना व्यापून टाकतो असा ती फोटो असतो. मग त्याच्या मागे कष्ट असतात. कशा पद्धतीने असतात? बरोबर आहे की आजपर्यंत आपण ऐकलेलं आहे की एक चित्र 1000 शब्दांचं वर्णन करतं, बरोबर आहे. पण त्या एका परफेक्ट क्लिकसाठी फोटोग्राफरला किती मेहनत लागते हे फक्त एक फोटोग्राफरच सांगू शकतो त्या ठिकाणी. बाकीच्या नजरेत असं वाटतं की एकच फोटो हो किती छान आहे, पण त्याच्या मागची मेहनत बऱ्याच जणांना समजून येत नसते. त्याच्यामुळं कधी सोशल मीडियावरती पोस्ट केल्यानंतर दादा एकच फोटो आहे, आम्ही घेतो, आमच्या स्टेटसला ठेवतो, हे करतो, तिकडे ठेवतो, मग रील बनवून टाकतात, हे करतात. पण त्याचा जो म्हणजे मला या ठिकाणी असं म्हणायचं आहे की बरेच जण काय म्हणतात की फोटो एक तरी फोटो होता त्यामुळे घेतला काय होतं तुम्हाला. पण एका फोटोसाठी बऱ्याच जणांना गेल्या वर्षी तुम्हाला घटना बी माहीत असेल 2 वर्षाच्या खालची
एक फोटोग्राफर मित्र आमचाच ज्याने जीव गमावला थोडक्यात हो पहिल्याच रिंगणाच्या वेळेस पण कधी कधी असं वाटतं ना प्रत्येकाला की एकच फोटो काढला पण त्याच्या मागची मेहनत काय एकेकाला आयुष्याची सुद्धा खेळावं लागतं थोडक्यात अशा ह्याच्यात ठीक आहे साहजिकच आहे. किती तास समाधान म्हणजे होते की बाबा बस नाही आजचा फोटो मला मिळाला. खरं कलाकाराची कला ही समाधान नाहीच होत त्याला तो आनंदच मी देत राहते पण मात्र हे गॅजेट आहे शेवटीची बॅटरी पण डाऊन होते तसं मन पण थकतं की नाही. वारीत तरी आम्हाला असं कधी जाणवलं नाही की थकल्यासारखं असं काय आम्हाला कधी जाणवलं नाही कारण जे आमच्यापेक्षा जे वयस्कर लोक आहेत त्यांना बघून आम्हाला प्रेरणा मिळते की हे वयस्कर लोक आपल्याला हे यांनी जी संस्कृती आपली जपली आहे त्याच्यामुळं त्यांच्याकडे बघून आमचा उत्साह परत द्विगुणित होतोय. त्यामुळे काय इक्विपमेंट्सचा सगळा खर्च येतो साधारण बजेट जर करायचं म्हटलं एवढी इतकी वर्ष वारी गोळा म्हणजे करताय फोटोग्राफी हौशेला मोल नाही पण ह्याला तर मोल द्यावं लागते. साहजिकच आहे प्रत्येकाचं जर आता बेसिक फोटोग्राफर जरी आला तरी साधारणतः त्याचा 2-2.5 लाखाचा एक गिअर तरी आरामात असतो त्याचा. आपण धरून चालाय कन्सिडर कराय की 2-2.5 लाखापासून बरेच जण कसं आहे चोरी चपाटी अशा बऱ्याच गोष्टी होतात त्याच्यामुळे त्यांनी काय करतात की त्याची मूळ किंमत सांगत नाहीत काय पण साधारणतः असं धरून झाला की 1.5-2 लाखाचा प्रत्येकाच्या हातामध्ये कॅमेरा असतो. वारीचा खर्च कोण करते की स्व खर्च वगैरे याच्यामध्ये काही नाहीये एक ज्या ठिकाणी आपल्याला आनंद देणारा क्षण असेल त्या ठिकाणी माणूस विचार करत नाही. आता गोव्याला गेल्यानंतर बरेच जण पैसा खर्चून वगैरे येतात त्या आनंद त्यांना मिळतोय. आम्हाला वारीमध्ये फोटोग्राफी केल्यानंतर आम्हाला त्याचं समाधान मिळतंय. ज्या पंढरपूरच्या विठ्ठलाचं दर्शन घ्यायलाही लोक जात आहेत त्याचे हे फोटोग्राफर त्या विठ्ठल रुक्मिणीचा आपण रोज फोटो पाहतो सोशल मीडियावरती येतात किंवा आज स्टेटसला ठेवतात त्याचे हे फोटो काढतात. रोज विठ्ठलाचा तुम्ही फोटो काढताय. दररोज फोटो काढतो. काही वेगळं वाटतं रोज वेगळं असं रोजच्या फोटोमध्ये देवाच्या चेहऱ्यामध्ये थोडा तर मला असं बदल जाणवतो. असं जे म्हणजे असं फोटो प्रत्येक फोटो रोज जर देवाचाच फोटो काढत असलो तर रोजच्या फोटोत थोडा तर बदल मला दिसतो. हे असंख्य वारकरी 24 तास 48 तास दर्शन घेतात मात्र तुम्हाला तो एक क्षण तिथे क्लिक करायचं दर्शन घ्यायचं. कसं आहे मला दररोज जवळजवळ सकाळी 4:30ला म्हणजे उठावं लागतं. जर 2ला झोपलो 3ला झोपलो तरी मला 4:30ला उठून मंदिरात 5:15ला बरोबर मंदिरात जावं लागतं आणि फोटो काढावं लागतं देवाचे. रोज सकाळी जे आम्हाला फोटो येतात ते सकाळी काढावे लागतात. 365 दिवस 365 दिवस फोटो काढावे लागतो. काढावे लागतो. तुमचा कसा अनुभव आहे वारीचा. आम्ही माझी पहिलीच वारी आहे त्यांच्यासोबत आलोय. पहिलीच हेच ऐसे गुरु आमचे सांगणार आहे सगळ्या. तुम्ही देखील आमचं जो व्हिडिओ शूट करताय तुमचा अनुभव सांगा. वारीबद्दल सर अशी गोष्ट आहे की वारी दरवर्षी येते पण वारीतले मुमेंट्स दरवर्षी वेगळे मिळतात. सेम मुमेंट्स म्हणजे सपोज की आपण रिंगणाचं जर शूट करायसाठी सर्व फोटोग्राफर जमतात तर एवढे फोटोग्राफर असून पण प्रत्येक वेळेला प्रत्येकाकडे काही ना काहीतरी भारी मुवमेंट मिळतो. वारी कधीच कोणाला नाराज नाही करत. कंटेंट क्रिएटर आहे तुम्ही एवढे काय याच्यामध्ये कष्ट येतो. लोक म्हणतात काय आपला कॅमेरा घेऊन चालला एक फोटो काढून यायचा आणि आता खरंच बघायला गेलं तर सर एवढ्या लाखोंच्या गर्दीतून एक फोटो मुवमेंट मिळवणं त्याच्यासाठीची धडपड प्रत्येक फोटोग्राफरला करावं लागते सर. म्हणजे आपण मोबाईलवरती एक क्षणात बघतो की अरे मस्त फोटो आहे स्क्रोल पण करून जातो पुढं पण त्याच्या पाठीमागं फोटोग्राफर दिवसभर. आता वारी तर अशी आहे की तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत चालता. खूप सारे लोक म्हणजे एक जण नाही चालत सर्व वारकरी चालतात. त्यासोबत हे सगळं एक 5-7 किलोचं पाठीवरती कॅमेराचं किट घेऊन आपलं राहायचं सामान एका वेगळ्या ठिकाणी सुरक्षित ठेवून बाहेर पडून मग ह्या गोष्टी शूट करून लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वेगळीच मेहनत लागते सर. खरं तुमची सगळी हाऊस आहे तुम्ही लोकांपर्यंत चांगले चांगले फोटो पुरवता मात्र घरच्यांना सगळ्या गोष्टी कशा कन्व्हिन्स करता. ठीक आहे वारकरी आहेत नित्य नियमाचे असंख्य लोक वारीत जातात. तुम्ही घरच्यांना कसं सांगता आता मी 15-20 दिवस वारीला जाणार आहे माझ्या छंदासाठी किंवा माझ्या फोटोग्राफीसाठी. ओके आता बघा सर हे फोटोग्राफीचं क्षेत्र ह्यात करिअर खूप मोठं करिअर आहे. मग अशी जसं शिवाजी सरांनी सांगितलं की तुम्ही नॅशनल इंटरनॅशनल लेवलपर्यंत सुद्धा ह्या म्हणजे फोटोचं प्रेझेंटेशन करू शकता आणि ते तितकंच खरं पण आहे आणि त्यातून इन्कम पण होतो. म्हणजे सपोज की तुम्ही एखाद्या नॅशनल किंवा इंटरनॅशनल लेवलच्या कॉम्पिटिशनला फोटो तुम्ही तुमचे प्रेझेंट करताय तर तिथून तुमचा इन्कमही होतो. आता करिअरच जर ह्याच्यात करायचं म्हटलं तर ह्याला फुल टाईम द्यावा लागतो. म्हणजे असं नाही की बाबा आज संडे आणि आपण कॅमेरा घेतला आणि आज गेलो आणि सर्व बेस्ट मुवमेंट मिळालं असं कधीच नाही होत. त्याच्यासाठी तुम्हाला कन्सिस्टन्सी लागते. म्हणजे आता वारीचं माझं हे 11वं वर्ष सर. 11 वर्ष झालं मी वारी शूट करतो. कधी कंटाळा नाही आला. नाही कंटाळा नाही सर. आता ॲक्च्युली ज्या वेळेला असं पण होतं की कधी कधी काहीतरी काम पण असतं आणि वारी पण करायची. यावेळेला आम्ही पंढरपूरवरनं दिवेघाटापर्यंत अपडाऊन केलेलं आहे. म्हणजे पंढरपूरनं एकदम पहाटे निघालो 4 वाजता पोहोचलोय दिवेघाटात. दिवेघाट दिवसभर शूट केलंय. परत पालखी तिथं आगमन झाल्याच्या नंतर परत माघारी पंढरपूरला गेलोय. जसं जमल तसं ज्या वेळेला नाही जमत
त्यावेळेला काहीतरी अल्टरनेटिव्हने आम्ही प्रयत्न करतो की 100% वारी कवर कशी करता येईल. मंडळी, जे आपण सुंदर सुंदर वारीचे फोटो पाहतो किंवा जे फोटो पाहून आपल्याला आणखीन मन भारावून येतं आणि आणखीन वारीची गोडी लागते, ती गोडी ती यांच्यामुळे लागते. त्यामागचे काही कष्ट आहेत ते आपण देखील या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला. कॅमेरामॅन सौरभसह मी प्रीतम पुरोहित, डिजिटल प्रभात, फलटण.